जय भीम, नमो बुद्धाय। मैं अम्रपाली जाधव, वेलकम बैक टू अम्रपाली जाधव ब्लॉग्स। आज है 5 दिसंबर 2024 और 6 दिसंबर को होता है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी का महापरिनिर्वाण दिन। अभी बजे हैं 11 और हम अपने सोसाइटी मीन्स पलावा सिटी में, ये देखिए यहाँ क्लब हाउस के वहाँ पे गैदर हुए हैं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी को ट्रिब्यूट देने के लिए। हम लोग यहाँ से साइलेंट कैंडल मार्च करने वाले हैं और उसके बाद यहाँ निर्जय गांव है जहाँ पे छत्रपति शिवाजी महाराज चौक के वहाँ पे जाके हम लोग उनको श्रद्धांजलि आदरांजलि अर्पण करेंगे। तो पूरा वीडियो देखिए कि किस तरह से हम लोग साइलेंट मार्च करने वाले हैं और आगे क्या क्या करने वाले हैं। अभी हम लोगों के साथ में है आयुष, जो कि आपको कुछ बोलना चाहते हैं। And I am a Palava resident. Today we all are gathered here for the tribute to Dr. Baba Saheb Ambedkar 68 days anniversary, and we are hosting a candle march from here to Samvidhan Chowk. On this day we reflect some principles of Dr. Baba Saheb Ambedkar such as equality, social reforms and social justice. जय भीम आयुष, थैंक यू सो मच। जय भीम, माझं नाव रुपाली इंगळे। मानवी हक्कांचे कैवारी, अर्थशास्त्रज्ञ, कायदे पंडित, समाजसेवक, लेखक, भारतीय संविधानाचे जनक अशा अनेक पदव्या मिळवलेले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज महापरिनिर्वाण दिनी आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत। 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले। महापरिनिर्वाणानंतर त्यांचे कार्य तिथेच थांबले नाही, तर ते आजही आमचं संरक्षण करत आहेत। ज्याप्रमाणे संविधानाच्या रूपात ते आमचे आजही संरक्षण करत आहेत। संविधानामध्ये जसे स्वातंत्र्य, समानता, यामुळे आम्ही सर्व आमचे आयुष्य सर्वांचे सोन्यासारखे झालेले आहे। आमच्या हजारो पिढ्यांनी ठरवले तरी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋण फेडू शकत नाही। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय भीम। जय भीम। My name is Roshni Kiran Kapoor. Today we gather to remember and honor Dr. B.R. Ambedkar on his Mahaparinirvan Day, observed on December 6th every year. Dr. Ambedkar was a great social reformer, the principal architect of the Indian Constitution, and a champion of equality and justice. Jai Bhim. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाणाला पूर्ण अभिवादन देण्यासाठी आज आम्ही पलावा सिटीमधून कासारिओमधून हे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन देण्यासाठी आम्ही सर्व कासारिओचे रहिवासी इथून निघालेलो आहोत आणि बाबासाहेबांना आमच्याकडून अभिवादन। जय भीम। जय भीम, थँक्यू। जय भीम, नमो बुद्धाय। मी तुषार सोनवणे। 6 डिसेंबर या दिवशी आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं। त्यांना अभिवादन करण्यासाठी तलावातल्या कासारिओ या एरियामध्ये आम्ही सर्व नागरिक जमा झाले आहोत। बाबासाहेबांनी आम्हाला दिलेले जे काही शिक्षणासाठी सुखसुविधा होत्या, आज त्या जोरावरती आम्ही गरिबीतून पुढे येऊन आज काहीतरी करू शकतो। आमचं आज जे काही आहे ते सगळं बाबासाहेबांमुळे आहे। त्यांच्या त्या सगळ्या आमच्यावर असलेल्या उपकाराप्रती, त्यांची असलेली आम्हाला जाणीव, याच्याप्रती आम्ही त्यांना अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबर या रोजी आज इथे जमा झालो। जय भीम। जय भीम। लेकराची वंदना आज घेऊ थेंबलेल्या अंतराची वंदना। भीमराया घे कालची सारी आज बोलू
तुझा सत्यास हे शब्द तोलू लागले. माय बापा घे उद्याच्या अंकुराची वंदना, भीमराया घे. जय भीम. अशा ज्ञानाच्या अखंड सागरात लढा देऊनी गुलामीला अंधश्रद्धा ती मारली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. शान जळता भारत भूची चितेवरती पाहिली. पाहता क्षणी काले नंदानी श्रद्धांजली वाहिली. डबडबलेल्या अश्रूंनी ही महिमा त्यांची गायली. अमर झाली भीमाची कीर्ती डोळ्याने मी पाहिली. जाता जाता हृदय अमुच्या, जाता जाता हृदय अमुच्या मूर्ती बुद्धाची कोरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. 6 डिसेंबर 56 साली, 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती हेरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. लढा देऊनी गुलामीला अंधश्रद्धा ती मारली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. शान जळता भारत भूची चितेवरती पाहिली. पाहता क्षणी काले नंदानी श्रद्धांजली वाहिली. डबडबलेल्या अश्रूंनी ही महिमा त्यांची गायली. अमर झाली भीमाची कीर्ती डोळ्याने मी पाहिली. जाता जाता हृदय अमुच्या, जाता जाता हृदय अमुच्या मूर्ती बुद्धाची कोरली. दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. 6 डिसेंबर 56 साली, 6 डिसेंबर 56 माझे सहकारी सुधीर खोतकर असतील, मनोज यादव असतील, शामराव यादव असतील, अनंत काटे असतील, आदरणीय बनसोडे साहेब असतील, काळाने भीमराय आमचे सहकारी आदरणीय प्रभाकर यादव रुंकर साहेब असतील, रवी गायकवाड असतील, आदरणीय दीपकजी मोठे असतील, अनिल शेवडे असतील, आदरणीय पवार साहेब, आमचे गमरे साहेब, सर्वांची नावं घेता येणार नाही, मात्र या कार्यक्रमासाठी खरंच ज्यांनी तन मन धनाने या ठिकाणी आपला वेळ खर्ची घातला, कुंदन पवार असतील, बुद्धं शरणं गच्छामि,
असा आपला मंत्रघोष असला पाहिजे. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण अभिवादन करणार आहोत. डॉक्टर कृपया आपण हातामध्ये मेणबत्ती न ठेवता या ठिकाणी प्रत्येकाने लावून घ्यायचे आहे. प्रकाश गेला झाली जीवाची लागी भीमा पाठी या जगात आता वाली उरलेला नाही. असे म्हणून मी दलित सारे रडू लागे धाई धाई चैत्यभूमीच्या ठिकाणी अश्रू गंगे सवे नयनी वाही. शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासन मते बुद्धि तेज पंकजा नरवरा रत्न उद्धारा भगवंता मुसाखरा भक्तकाजा सवदार संगरी शस्त्र धरिता करी कापला हरी मुनी रौद्राचे रोप लावून फुले उमलली जायचे.